चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या मालदीवने पुन्हा एकदा चीन सोबत करार केलाय। यामध्ये चीनकडून मालदीवला आणखी आर्थिक मदत दिली जाणार आहे। पीपल्स बँक ऑफ चायना आणि मालदीवचे आर्थिक विकास मंत्रालय यांच्यातील करार झालाय। त्यामुळे चीनला मालदीवमध्ये थेट गुंतवणूक करण्यात येणार आहे। या करारामुळे व्यापार आणि गुंतवणूक मजबूत होण्यास मदत होईल असे चीनच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले। रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही देशांच्या संघर्षात आता नाटोचे नाव आढळले असून अमेरिकेने दिलेल्या लांब पल्ल्याच्या घातक क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी नाटो देशांनी युक्रेनला दिली। रशियाच्या आतील भागात हल्ला झाला तर याला सर्वसर्वी नाटो जबाबदार राहील असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला। सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरवादी दहशतवादी जसीमुद्दीन रहमानी याला तुरुंगातून मुक्त केले होते। आता अल कायदेशी संबंधित असलेला हाच रहमानी भारत विरुद्ध गरळ ओकतोय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून एका व्हिडिओमधून रहमानी याने शेख हसीना यांच्या विरोधात गरळ ओकली आहे। तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही व्हिडिओमधून धक्कादायक असं आवाहन केलं। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर असलेले नासा वैज्ञानिक सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना अंतरिक्षातूनच एक पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केला। सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी परतणार याची निश्चित माहिती नाहीये। अमेरिकेत तर निवडणुका होत आहेत, त्यामुळे दोघेही अंतरिक्षातूनच मतदान करणार आहेत। दोघांनीही माहिती पत्रकार परिषदेत दिली। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे, गलवान खोऱ्यासह पूर्व लडाख मधील 4 ठिकाणांहून त्यांच्या सैन्याने माघार घेतली आहे। गुरुवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे बैठक झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले। दोन्ही सैन्याने 4 भागात माघार घेतली असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले। कोरोना महामारीनंतर एमपॉक्स या आजाराने संपूर्ण जगात भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारी उपाय म्हणून प्रौढांसाठी पहिली एमपॉक्स लसीला मान्यता दिली आहे। यामुळे आता आफ्रिका आणि इतर देशांना एक मोठा दिलासा मिळालाय। आफ्रिकेत आणि इतर देशांना या रोगाशी लढा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल हे मानलं जातं। जम्मू काश्मीरच्या बारामुलात सुरक्षा दल आणि अतिरेक्यात चकमक उडाली। या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय। भारतीय सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत 3 अतिरेक्यांना ठार मारण्यात आलं। या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिलाय। या भागात अजूनही ऑपरेशन सुरूच आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर नाव देण्याचा निर्णय घेतलाय। यानंतर आता केंद्रीय सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। अमित शहा यांनी ट्विट करताना सांगितलं, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठरावाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम ठेवण्याचा निर्णय घेतला। हरियाणा विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे। दरम्यान हरियाणातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला सत्तेची चाहूल लागली असून कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अध्यक्षांनी 3 नेत्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले। या 3 नेत्यांमध्ये अशोक गहलोत, अजय माकन आणि प्रताप सिंग बाजवा यांचा समावेश आहे। कोलकातामधील आरजीकर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार प्रकरणी गेल्या 33 दिवसांपासून डॉक्टर आंदोलन करतात। या डॉक्टरांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आंदोलक डॉक्टरांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी तुमच्या सगळ्या मागण्यांवर विचार करेन। मी सीबीआयला सांगेन की आरोपीला फाशी द्या।
तुम्ही कामावर परत येत असाल तर मी वचन देते की मी तुमच्या मागण्यांचा अभ्यास करेन, तुमच्या मागण्यांवर विचार करेन. मी तुम्हाला विनंती करते की मला थोडा वेळ द्या. छत्तीसगड मधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागबहारा रेल्वे स्टेशन जवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं नुकसान झालंय. या ट्रेनची शुक्रवारी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने काल मध्यरात्री इतिहास घडवलाय. 3000 मीटर स्टेपलचे स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रमधारक अविनाश साबळे हा डायमंड लीग फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रॅक ऍथलीट ठरलाय. अविनाशने आज त्याच्या 30व्या वाढदिवसानिमित्त या विक्रमाला गवसणी घातली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली. कर्णधार हरमनप्रीत सिंगचा दरारा याही सामन्यात पाहायला मिळाला आणि त्यासमोर पाकिस्तानचा संघ हारला. सुरुवातीच्या काही मिनिटात आघाडी घेऊनही पाकिस्तानला तगड्या भारतीय संघाने पराभवाची चव चाखली आहे. भारताने सामन्यात पुरोगमनासाठी जोर लावला, परंतु भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठक याने अप्रतिम बचाव केला आणि यासह पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणारा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी जोरात सुरू आहे. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप ठरलं नाही. अशात पाकिस्तानचा माजी खेळाडू मोईन खानने टीम इंडिया बद्दल मोठं वक्तव्य केलंय. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करावा असे त्यांचं म्हणणं आहे. 1984 मध्ये अपहरण झालेल्या विमानात आपले वडील होते असा गौप्यस्फोट करीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आणि त्यावेळी सरकारमध्ये असलेल्यांबद्दल आपल्या मनात विशेष भावना आहे असं त्यांनी सांगितलंय. 1999च्या विमान अपहरणाशी संबंधित IC 814 या वेब सिरीज बाबत एका कार्यक्रमात उपस्थित केलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी हा गौप्यस्फोट केला.